हॅलो. आवाज येतोय? हॅलो. 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 हां. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. जय भीम. हे जे फेसबुक लाईव्ह आहे, आपलं बहुजन संघटक यांच्या फेसबुक लाईव्हवरती आज आपला जो काही इव्हेंट आहे, या लाईव्ह इव्हेंटला आपण जे काही शेड्यूल केलेलं होतं त्याच्यानुसार आज उद्योजकता याविषयी थोडंसं मी मार्गदर्शन करणार आहे. त्याच्या आधी थोडंसं माहिती म्हणून आहे. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आम्ही काय करतो, उद्योजकाने काय काय करायला पाहिजे, किंवा नवीन उद्योजक करत असताना, नवीन उद्योग करत असताना तुम्ही कुठल्या प्रकारच्या काळजी घ्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याच्याविषयीच्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायला पाहिजे किंवा कुठल्या हे करायला पाहिजे, याच्याविषयी आपण आज डिस्कशन करणार आहे. मुख्यतः विषय जो आपला आहे तो म्हणजे नवीन उद्योजक जे आहेत, या नवीन उद्योजकांच्या पुढच्या समस्या, किंवा नवीन उद्योजक सुरू करत असताना त्यांना काय काय गोष्टींच्या काळजी आपल्याला घ्याव्या लागतात आणि कशा पद्धतीने उद्योग सुरू करता येतो. तर मुख्यतः जर सांगायचं झालं तर बेसिकली आपल्याला एक नॉर्मल लेवलची एक गोष्ट आहे की आपल्याला उद्योगाची कुठून तरी प्रेरणा मिळत असते. तर ही प्रेरणा आपल्याला जी मिळते ती साधारणपणे आपण विचार केला तर आपल्याला प्रेरणाच्या याच्यात जर विचार केला तर आपल्याला आपले जे काही वेगवेगळे उद्योजक आहेत, म्हणजे वेगवेगळे जे आपले मार्गदर्शक आहेत, जे पूर्वीपासून आपण ज्यांच्याविषयी वाचतो, ज्यांच्याविषयी आपण एवढा सगळा विचार करतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपले जे काही आपण ज्यांना सोशल रिफॉर्मर्स म्हणतो किंवा समाजसुधारक ज्याला म्हणतो, मूळतः समाजसुधारक नसून ते एक प्रकारचे आपल्यासाठीचे एक सोशल एंटरप्रेन्योर्स आहेत, सोशल किंवा ज्याला आपण म्हणतो की सामाजिक उद्योजक आहेत. या सगळ्यांची प्रेरणा घेऊन, या सगळ्यांचा जो काही हे आहे ते घेऊन मी सुरुवात करतोय. माझ्याविषयी थोडंसं आधी सांगून देतो. मी हेमंत सावळे. अभिरती कन्सल्टन्सी ही माझी स्वतःची प्रोप्रायटरी फर्म आहे, ज्याच्या अंतर्गत आपण ट्रेनिंग्स देतो आणि त्यातल्या त्यात काही जे कन्सल्टन्सीचे काही हे करतो, कन्सल्टन्सीचे वर्क प्रोसेस करत असतो. ज्याच्या अंतर्गत आपण स्पेसिफिकली जर विचार करायला गेलं तर आमच्या या अभिरती कन्सल्टन्सीच्या अंतर्गत आम्ही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्किल्स, कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल्स, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, त्याच्यानंतर ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेंट, कॉर्पोरेट ट्रेनिंग्स फॉर बिझनेस कम्युनिकेशन्स, त्याच्यानंतर IELTS जी इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम आहे, याची जी एक्झाम होते, याच्यासाठीचे आपण वेगवेगळे कोर्सेस आपण इथे कंडक्ट करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने विचार करायचा जर झाला तर उद्योग कसे हे होतं किंवा या उद्योगधंद्यांची प्रेरणा मला कशी भेटली. स्पेसिफिकली मी याच्या आधी काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी एक आहे, त्याच्यानंतर फोर्स मोटर एक आहे. या अशा वेगवेगळ्या लिमिटेड कंपन्या किंवा त्याच्यामधले जे वर्क प्रोसेस आहे त्या कशा पद्धतीने काम करतात आणि त्यांच्याकडे काय नेमकी आहे की ज्याच्याने ते उद्योगामध्ये एवढ्या पुढे जात आहेत. तर यासाठीचा आपल्याला आपण जर विचार केला तर कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण ते करू शकतोय, कशा पद्धतीने हे होऊ शकतंय. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने काम करतोय असं. तर पहिल्यांदा आपल्याला नॉर्मली उद्योग धंद्यांची जर विचार करायचंच म्हटला तर आपल्याला लक्षात येतं की आपण बऱ्याचशा उद्योगधंद्यांकडे बघत असताना काही स्पेसिफिक वेगवेगळ्या पुस्तकांचा आपण विचार करत असतो किंवा काही वेगवेगळे प्रिन्सिपल्स म्हणा किंवा काही हे आहेत जे बाजारात भेटणारे भरपूर सारे मटेरियल आहेत की ज्याच्याने आपल्याला सक्सेसफुल पीपल्स किंवा
हाऊ टू अर्न मनी, त्याच्यानंतर हाऊ टू स्टार्ट बिझनेस किंवा हाऊ टू स्टार्ट सेलिंग, त्याच्यानंतर मार्केटिंगचे टेक्निक्स किंवा असे बरेचसे विषय असतात की ज्याच्यामधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की आपल्याला एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण काम करतोय किंवा काय करायला पाहिजे याच्याविषयीचं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर विचार केला तर आपल्याला जी सगळ्यात यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काहीतरी इन्स्पिरेशन त्याच्यामध्ये पाहिजे असतं. इन्स्पिरेशन म्हणजे काय की आपण हे का करायला पाहिजे, हा उद्योग किंवा हे काय जे आहे ते का करायला पाहिजे, नोकरी का नाही करायला पाहिजे किंवा नोकरीपेक्षा उद्योग कशा पद्धतीने बरा, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट याच्यात हे होते की सक्सेसफुल बनणं. आता जसं आपण काही आता याच्यात बऱ्याच सगळ्या याच्यामध्ये बुद्धिझम फॉलो करतात. बुद्धिझमच्या याच्यामध्ये काही जे आहेत त्याला आपण काय म्हणतो की बेस पॉवर. बेस पॉवर म्हणजे काय, बेस ऑफ पॉवर, ज्याला आपण म्हणतो की ती एक प्रकारची एनर्जी तुम्हाला काहीतरी करण्यासाठीचं जे आहे ते तुम्हाला इन्स्पायर करत असतं. आणि ते एकदा तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी असल्या की तुम्ही आपोआप काही ना काही कोणताही टास्क असू द्यात ते टास्क करण्यासाठी तुम्ही एक प्रकारे त्यासाठी सुरुवात करतात. ज्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो की इंटेन्शन, तुमचं इंटेन्शन जे आहे ते इंटेन्शन क्लिअर आहे का, इंटेन्शन त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर तुमच्याकडे तेवढे एफर्ट्स घेण्याची ताकद आहे का, दुसरी महत्त्वाची तुम्ही ती कॉन्शियसली करतायत का, आणि सगळ्यात चौथी महत्त्वाची गोष्ट जी आहे त्याच्याविषयीचं जे आहे ते तुम्ही ते इन्व्हेस्टिगेशन्स त्याच्याविषयीचे केलेले आहेत का. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आपण पुढे पुढे हळूहळू त्याच्याविषयी ती गोष्ट करत जातो. तो उद्योगधंद्यांचा विचार केला तर आपल्याला स्पेसिफिकली असा विचार येतो की उद्योग म्हणजे काय नेमकं, व्हॉट डू मीन बाय बिझनेस. बिझनेस म्हणजे काय एक्झॅक्टली, बिझनेस म्हणजे आता याच्याविषयीचं जे आहे ते स्पेसिफिकली आपण विचार करतो की बिझनेस काय असणार आहे. बिझनेस असा असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करतो, ज्यामध्ये आहे की विशेषतः आर्थिक घडामोडी किंवा आर्थिक गोष्टी करत असतो. बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये आपण विशेषतः इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल ॲक्टिव्हिटी करत असतो. फायनान्शियल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की आपण त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका स्पेसिफिक पर्पजसाठी ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी फायनान्शियल अर्न करू शकतो. फायनान्शियल म्हणजे मनी अर्न करू शकतो किंवा त्याच्यामधून हे करू शकतो, जे की आपण नोकरीमध्ये पण करतो. नोकरीमध्ये आपला पर्पज ऑफ नोकरीचा जो हा आहे तो एक असतो की आपल्याला याच्यामधून आपण तिथे तेवढा वेळ काम करून त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यापासून आपल्याला काहीतरी मोबदला मिळतो. त्याच पद्धतीने मोबदला इथे सुद्धा आपल्याला मिळतो, पण इथे काय असतं उद्योगधंद्यांमध्ये काय असतं की तुम्हाला त्याच्यासाठीच्या काही पॅरामीटर्स ह्या फॉलो कराव्या लागतात किंवा त्या पॅरामीटर्सला आपल्याला अचीव करावं लागतं. तर आपल्याला नॉर्मली आपण ज्या अचिव्हमेंट्स म्हणतो तर त्या प्रत्येकजण वेगवेगळे जे सोशल एंटरप्रेन्युअर्स आपण ज्याला म्हणतो त्या सगळ्यांनीच केलेल्या आहे. आता माझा जर विचार केला तर माझे इन्स्पिरेशन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. उद्योग का करावा, कशा पद्धतीने करावा, का करू नये किंवा काय कशासाठी हे करावं. बाबासाहेबांचं माझ्याकडे इन्स्पिरेशन यासाठी आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा मी बुद्ध आणि धम्म वाचत होतो तर त्यावेळेस मी सेकंड इयरला असताना SY BA मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस बाबासाहेबांचं बुद्ध आणि धम्म पहिल्यांदा वाचलेलं होतं. त्यावेळेस मला तिथे जाणवलं की हा जो काही खटाटोप आहे हा कशासाठी आहे, पर्पज काय, हे करण्यामागचा पर्पज काय किंवा बुद्धिझम का त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा रिझन एकच होतं की बुद्धिझम ते का फॉलो करतं किंवा का ते कन्व्हर्ट करतात किंवा का कन्व्हर्ट केलं त्यांनी. त्याच्यावरती ते मला प्रश्न त्यांचं उत्तर जे भेटलं ते त्यांच्या आधीच्या बऱ्याचशा पुस्तकांमध्ये भेटलं. मग त्याच्यामध्ये द अनटचेबल्स एक पुस्तक आहे ज्याच्यातलं खूप सुंदर कोटेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं वाटलं मला, आणि ते मी बऱ्याच वेळेला ते सजेस्ट पण करतो की आपण कुठलीही गोष्ट करत असतो तर ते आपण कशासाठी करायला पाहिजे किंवा का करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक जो सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर असतो तो मला त्याच्यामध्ये दिसला, तो म्हणजे की सायकोलॉजिकल. तो म्हणजे सायकोलॉजीचा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये दिसला, आणि ते वाक्य जे आहे ते असं आहे, कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. म्हणजे माइंड कल्टिवेशन जे आहे म्हणजे ज्याला आपण माइंड ही जी कन्सेप्ट ही सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, आणि या माइंड कन्सेप्टवरतीच गौतम बुद्धाने सुद्धा त्यांचा जो बुद्धिझम आहे तो त्यावरतीच हे केलेला आहे.
की त्यांच्या म्हणण्यानुसार इवन बाबासाहेब सुद्धा द अनटचेबल्समध्ये म्हणतात की बुद्धी म्हणजे शूद्र जे अनटचेबल्स आहेत, या अनटचेबल्सने हिंदुइझम का सोडावं किंवा हिंदुइझमकडे का बघू नये किंवा त्याच्याविषयी काय आहे. त्यांनी काही प्रश्न त्याच्यामध्ये हे केलेले आहेत, विचारलेले आहेत की तुम्हाला याच्यापासून काय भेटतंय, तुम्ही जर त्यांच्याच बरोबर राहिले तर तुम्हाला ते तुमच्या जवळ बसणार आहेत काय, तुमच्या बरोबर ते खाणार आहेत काय, तुमच्या बरोबर ते काही व्यवहार करणार आहेत का. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावरती आपल्याला उत्तर ते निगेटिव्हिटीमध्ये आलं. आणि ज्यावेळेस की निगेटिव्हिटीमध्ये येतं त्यावेळेस मग आपल्याला काय करावं लागतं, आपल्या ॲक्शन्समध्ये बदल करावा लागतो. ॲक्शन्समध्ये बदल म्हणजे काय, त्यांनी सरळ सोटपणे जी टर्म्स होती ती डायरेक्टली काढून टाकली आणि दुसऱ्या ह्याच्यात गेलेत. म्हणजे काय की पूर्ण जी मेन रिझन आहे बऱ्याच लोकांच्या ह्याच्यासाठीचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिलिजन, तो रिलिजनच त्यांनी सोडला आणि नवीन रिलिजन त्यांनी ॲडॉप्ट केला. नवीन रिलिजन ॲडॉप्ट करत असताना त्यांना काही अडचणी आल्यात किंवा ते माहिती नव्हतं. आणि त्या माहिती नसताना त्यांना ही जाणीव पण होती की त्यांच्याबरोबरचे जे कोणी फॉलोअर्स आहेत त्यांचे किंवा त्यांचे असोसिएट आहेत, यांना पण त्या बऱ्याचशा इन्फॉर्मेशन नव्हत्यात. आणि त्यासाठी फॉर दॅट पर्पज ही हॅज रिटन द बुक कॉल्ड बुद्ध अँड हिज धम्म, की ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही कन्सेप्ट असतील, ज्या काही अडचणी असतील, त्या सगळ्या अडचणी तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारे मिळू शकतात. अशा पद्धतीने त्याचे उत्तरं मिळू शकतात. तर त्याच पद्धतीने मी विचार केला की जर बाबासाहेब असा विचार त्यावेळेस करू शकताय तर मी का त्या स्ट्रिक्टली ज्या जॉब या कन्सेप्टमध्ये अडकून राहू, किंवा मला त्याच्यापासून बाहेर निघायचं असेल तर मला काहीतरी बदल करावा लागेल. माझ्या ज्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यापासून मला बदल करावा लागेल. आणि तिथून माझी इन्स्पिरेशन घेतली आणि त्या इन्स्पिरेशनच्या ह्याच्यावरून मी पुढे बदललो आणि नोकरीच्या ज्या कॉर्पोरेट लाईफस्टाईलच्या याच्यातून सोडून मी स्वतःची कन्सल्टन्सी किंवा स्वतःची जी काही इन्फॉर्मेशन सिस्टमची नेटवर्क आहे ते मी उभं केलं आहे, किंवा हळूहळू आता अजून ते डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे, ते चालू आहे, काम चालू आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता आपण थोडंसं आपल्या विषयाकडे मोडता येऊ. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपण जर विचार केला तर बिझनेस ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो त्या एक्झॅक्टली काय आहे. बिझनेस ॲक्टिव्हिटीला आपण नॉर्मली 3 कन्सिडरमध्ये विचार करू शकतो, 3 किंवा 4 याच्यामध्ये डिपेंड, आता कोण कोण कशा पद्धतीने हे करतं. पण बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की स्पेसिफिकली आपण मॅन्युफॅक्चरिंग विचार करतो, त्याच्यानंतर आपण विचार करतो ट्रेडिंग, त्याच्यानंतर आपण विचार करतो वेगवेगळ्या सर्व्हिसेस, आणि त्यानंतर आपण विचार करू शकतो की काही प्रोफेशनल्स असतात जसे की वकील, डॉक्टर्स, किंवा मोस्ट ऑफ द सगळेजण प्रोफेशनलच्याच मागे असतात. कारण ते खूप सोपं, आणि सोपं तसं म्हणण्यापेक्षा एफर्ट्सला ज्याला आपण म्हणतो ना व्हॅल्यू, जे आज तुमचे शिक्षण घेतात त्याला ते व्हॅल्युएबल असतं. आणि ते व्हॅल्युएबल होत असताना तुम्हाला त्या व्हॅल्यूला एक प्रकारे तेवढं, म्हणजे तुमचे जे एफर्ट्स आहे त्याला तेवढी व्हॅल्यू भेटत असते. जर तुम्ही ॲज तुम्ही ते एज्युकेशन घेतलेलं असेल, तर प्रोफेशनल कोर्स केला असेल, आणि तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला त्याच्या जे काही प्रोडक्ट आहे, तुम्ही जे काही ज्याच्यामध्ये काम करतात त्याच्यापासून तुम्हाला प्रोडक्टिव्हली जास्त उत्पन्न भेटतं किंवा जास्त अर्निंग होते. जसं की उदाहरणार्थ डॉक्टर किंवा एखादा इंजिनियर यांना तुम्ही सॅलरी जरी म्हटली तरी चांगले भेटते, आणि जरी तुमची स्वतःची प्रॅक्टिस जरी केली तरी तुम्हाला हे भेटते, बिकॉज इट इज अ प्रोफेशन आहे तो. त्या प्रोफेशन्सचे स्किल्स तुम्हाला अडॉप्ट करायला लागतात, शिकावे लागतात. सलग 4-5 वर्ष, 6 वर्ष, डॉक्टर असेल तर 10 वर्षाचा पर्यंत पण टाइम निघून जातो, कारण त्याच्यामध्ये MD MS अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला हे होत असतात. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट द प्रोफेशनल्स. पण त्याच्या आधीच्या ज्या 3 आहेत ज्याच्यामध्ये आपण विचार केला तर ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे तुमचा ट्रेडिंग, आणि तिसरा म्हणजे सर्व्हिसेस. आता बेसिकली सर्व्हिसेस म्हणजे तुमच्या प्रॉपर सगळ्या सर्व्हिसेस त्याच्यामध्ये कव्हर होतात. सर्व्हिसेसमध्ये म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिशियन जो तुमच्या घरी येतो, प्लंबर जो तुमच्या घरी येतो, त्याच्यापासून तर तुमच्या सगळे जे काही सर्व्हिस, छोट्या मोठ्या ट्रान्सपोर्टवाल्यापासून सगळ्या सर्व्हिसेस, सगळ्या 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 या सर्व्हिसेसमध्ये इन्क्लूड होतात. आणि ज्याला आपण नॉर्मली फायनान्शियल टर्म्समध्ये किंवा इकॉनॉमिक टर्म्समध्ये त्याला आपण टर्शरी सेक्टर पण म्हणतो. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे टर्शरी सेक्टर सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं सोर्स ऑफ हे आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्याची खूप कमी कपॅसिटी आहे ते या सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकतात.
दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे ट्रेडिंग. ट्रेडिंग मी म्हणतो, जर कोणाला बिझनेस करायचा आहे, नोकरी सोडायची आहे, कंटाळलेले आहेत आणि सगळं काही आपल्याला नको आहे मला ते, तर सगळ्यात पहिल्यांदा आय विल सजेस्ट की तुम्ही ट्रेडिंग सुरू करा. ट्रेडिंग म्हणजे काय, नेमकं शेअर ट्रेडिंगचं एक कन्सेप्ट आहे, बट शेअर ट्रेडिंग नाही, मी ओव्हरऑल ट्रेडिंग म्हणतोय. ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्ही ट्रेड सुरू करा. ट्रेड म्हणजे काय, एका मॅन्युफॅक्चररकडचा जो प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट तुम्ही घ्यायचा, तो तुम्ही एका जो काही स्पेसिफिक रिक्वायर्ड पर्सन असणार आहे त्याच्यापर्यंत तुम्ही तो पोहोचून द्यायचा. आणि याच्यामध्ये काय होतं की जो तुम्ही तिथपर्यंत पोहोचून देण्याचा जो काही तुमचा हे असणार आहे, ती अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅप करायची आणि त्या अपॉर्च्युनिटीचं तुम्ही तुमच्या रेव्हेन्यूमध्ये जनरेट करायचं किंवा तुम्ही तो रेव्हेन्यू जनरेट करायचा. हा रेव्हेन्यू जनरेट करत असताना तुम्हाला बेनिफिट त्याचा खूप जास्त प्रमाणात होतो. रेव्हेन्यू कशा पद्धतीने होऊ शकतो ते तुमच्या याच्यावरती असतं, पण तुम्ही कशा पद्धतीने करू शकता हे ट्रेडिंगमध्ये खूप सोपं आहे. पण यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट आहे की जे सुरुवात करणार आहेत त्याने कधी पण, ज्याला बिझनेस करायची आहे, ज्याला काही इच्छा आहे, त्याने कधीही सुरुवात करताना ट्रेडिंगने केलेली कधीही चांगली राहते, कारण ते एव्हर लास्टिंग असतं. याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा क्लायंट कळतो, त्याच्या रिक्वायरमेंट कळतात, त्याच्या ज्या काही बेसिक गोष्टी, ज्याला ज्या आवश्यकता आहे, त्याचे नीड्स काय, त्या नीड बेस, आता आपण पुढच्या याच्यात पण ते आहे की नीड एक्झॅक्टली काय असणार आहे, तर नीड त्याची कळते. त्या नीडवरतून मग तो कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो आणि मग त्यानुसार त्याच्यामध्ये त्याच्याकडून काही जर उत्पन्न त्याला मिळालं तर त्याच्यामधून तो पुढचा त्याचा मॅन्युफॅक्चरिंग किंवा जे काही अदर सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये तो इंटर करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी आणि चौथी जी आहे ते मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खूपच जास्त प्रोडक्टिव्ह असतो. याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह म्हणजे काय की त्याच्यामध्ये डायरेक्ट रिलेटेड तुमचं स्वतःचं प्रोडक्ट, तुमचं स्वतःचं ब्रँड, तुमचं स्वतःचं जे काही आहे ते सगळं तुमच्या स्वतःच्या मालकी हक्काचं असणार आहे आणि ते तुम्ही मार्केटला पोहोचवणार आहात. सो ती बेसिक, त्याला आपण प्रायमरी फायनान्शियल किंवा इकॉनॉमिक टर्म्समध्ये त्याला आपण प्रायमरी पण हे करू शकतो की डायरेक्टली रॉ मटेरियल पासून, जे आपण 8वी 9वी 10वी पासून शिकतो, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, हे इकॉनॉमिक्समध्ये पण शिकतो. नवीन सिलेबसच्या याच्यानुसार ज्या मुलांना 8वी पासूनच इकॉनॉमिक्स वगैरे इंट्रोड्यूस केलेला त्यांना माहिती असतील किंवा त्यांना माहिती पण असेल की प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर इकॉनॉमीचे मेन सेक्टर्स असतात. त्याच्यामधून रेव्हेन्यू जनरेशन होत असतं किंवा जीडीपी ज्याला आपण म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तुमचं त्याच्यामधून स्पेसिफिकली अंदाज येत असतो. आता या प्रायमरी सेक्टरला प्रायमरी सेक्टरचा बेनिफिट काय असतो की रॉ मटेरियल पासून ते रॉ मटेरियल ते परचेस करतात आणि ते परचेस केल्यानंतर त्याच्यापासून ते प्रोडक्ट बनवत असतात. हे प्रोडक्ट्स बनवून झाल्यानंतर या प्रोडक्ट्सला काय करतात की प्रोडक्टला मार्केटपर्यंत पोहोचवतात. मार्केटपर्यंत पोहोचल्यानंतर मार्केट पोहोचवणारे जे असतात ते ट्रेडर्स असतात मोस्ट ऑफ द, ज्याला आपण होलसेलर पण म्हणू शकतो. हे होलसेलर मार्केटपर्यंत पोहोचलेले असतात किंवा ते रिटेलरपर्यंत पोहोचलेले असतात. रिटेलर डायरेक्टली कन्झ्युमरच्या हातात देत असतो. ही नॉर्मल चेन आहे आणि ह्या ज्या मधल्या याच्यामध्ये जे सर्व्हिस देणारे आहेत ते त्यांच्याबरोबर पोहोचवणारे जे आहेत ते सगळे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. आता ह्या कन्सेप्टमध्ये काय आहे, ही नॉर्मल चेन ऑफ प्रॅक्टिस आहे किंवा नॉर्मल चेन ऑफ इकॉनॉमी असते. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मग आपल्याला आपला रोल कुठे भेटणार आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात आहे की तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे, बिझनेसचा निवड करताना कशा पद्धतीने करायची. आता कोविडचा काळ आहे, त्याच्यामध्ये बरेचशे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या याच्यात अडचणी पण येत आहेत, सगळ्या लोकांना प्रॉब्लेम्स होत आहेत. पण आता याच्यामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने फाइंड आउट करायची हे सगळ्यात महत्त्वाचं. सगळ्यांना तोच प्रश्न आहे की आता करायचं काय, बिझनेस शोधायचा कुठे आणि कुठला बिझनेस मी या कंडिशनला चालू करू शकतो. तर याच्यासाठी एक नॉर्मल फॉर्म्युला किंवा नॉर्मल आपण ज्याला म्हणतो की एक कुठलाही बिझनेस, नवीन बिझनेस सुरू करत असताना आपण एक नॉर्मल ट्रेंड फॉलो करतो. या ट्रेंडला काय म्हणतो आपण, नीड ॲनालिसिस. नीड ॲनालिसिस म्हणजे काय की आपल्याला मार्केटमध्ये सर्वे करावून बघावं लागतं की एक्झॅक्ट लोकांची नीड काय आहे. नीड म्हणजे काय की कुठल्या पद्धतीचे ते, व्हॉट दे वॉन्ट, व्हॉट दे रिक्वायर्स. आता मोस्ट ऑफ द टाइम्स बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये रिक्वायरमेंट्स हे आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही आणि जेव्हा नीड आयडेंटिफाय करता येत नाही त्यावेळेस त्या ऑलरेडी मार्केटला येऊन जातात आणि आपला तो चान्स मिस होतो. जशा पद्धतीने तुम्ही जर क्रिकेट खेळत असाल तर क्रिकेट खेळत असताना बॅट्समनला बॉलरचे कुठल्या टाईपचे बॉलिंग तो करू शकतो हे त्याला माहिती असणं महत्त्वाचं असतं. तरच तो बॉल जो आहे
तो पुढे परत हे करू शकतो, की समजा त्याला एक्सपेक्टेड असतं की हा जो समोरचा बॉलर आहे हा यॉर्कर खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या 6 बॉलमध्ये हा 2 बॉल तरी यॉर्कर टाकू शकतो. तर अशा यॉर्करच्या ह्याच्यावरती त्याला माहिती असायला पाहिजे की पुढचा नेक्स्ट बॉल हा यॉर्कर येऊ शकतो किंवा तो त्याच्यावरतून आउट पण होऊ शकतो. सो त्याला त्याच्यावरती त्याने भरपूर प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे. सिमिलरली बिझनेसमध्ये सुद्धा तसंच आहे की नीड अनालिसिस करताना आपल्याला एक्झॅक्टली तशाच गोष्टीने विचार करावा लागतो. सोप्या गोष्टीचं उदाहरण झालं तर बिझनेसच्याच दृष्टीने आपण विचार केला तर तुम्हाला आता उदाहरण देतो मास्कचं. जे N95 मास्क, कॉटन मास्क असे बरेच मास्क बाजारामध्ये आलेत. आता लोकांनी विचार केला की मास्क सगळ्यांनी आणायचे, मास्क याच्यावरती व्हायचं. त्याचं काय झालं, त्याचं ब्लॅक मार्केटिंग सुरू झालं. आता अशी परिस्थिती आली की ॲक्च्युअल मास्क जो आहे, जो पूर्वी पण ज्या किमतीमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत किंवा 80 रुपयापर्यंत जो नॉर्मल भेटत होता, त्याची किंमत आता 100 रुपयापर्यंत गेलेली आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सप्लायर्स कोण आहे. हे सप्लायर्स फाइंड आउट करणं, सप्लायर्सकडून तो माल परचेस करणं, तो माल परचेस केल्यानंतर तुमच्याकडे तो कुणाला तुम्ही विकणार आहात हे फाइंड आउट करणं, याला खूप मोठा प्रोसेस असतो. तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला कशा पद्धतीने करायची किंवा काय कुठल्या पद्धतीने आपल्याला गोष्टी करता येतील ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. नीड ॲनालिसिसला आपण जर नॉर्मल विचार केला तर नीड ॲनालिसिसमध्ये आपण विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणू शकतो की आपल्या बेसिक नीड्स काय आहेत. म्हणजे बेसिक नीड ज्या मला बेसिक नीड असणार आहेत त्या जगातल्या प्रत्येक किंवा मी ज्या एरियामध्ये माझा टार्गेट ऑफ एरिया जो आहे बिझनेस जिथे मला करायचा आहे त्या एरियामध्ये मला नीड्स या माझ्या ज्या नीड्स आहेत त्या सगळ्यांच्या इतरांच्या पण नीड असणारच आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे नीड्स म्हणजे बेसिक नीड्स ज्याला आपण म्हणतो रोटी कपडा मकान, किंवा ज्याला आपण अजून ॲडिशन करायचं म्हटलं तर वॉटर ज्याच्यामध्ये एक बेसिक नीड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वॉर्मनेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कोणीतरी एक प्रॉपर घर असायला पाहिजे किंवा आपल्याला त्या गोष्टीसाठी राहण्यासाठीच्या सगळ्या व्यवस्था असल्या पाहिजे, अशा ठिकाणी आपल्याला अकोमोडेशन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत. हे आहे या सगळ्या बेसिक नीड्स झाल्या ज्याच्यामध्ये तुम्हाला रेस्ट करायला घर पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, ह्या ॲडिशन आल्या. त्याच्यात हेल्थ वगैरे या सगळ्या गोष्टी आता नवीन याच्यात आपण म्हणू शकतोय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं त्याच्यानंतरची आहे सेफ्टी सिक्युरिटी. सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे. पहिली जी गोष्ट आहे ते आपल्या बेसिक नीड रोटी कपडा मकान आणि घर ज्याला आपण म्हणू शकतो. मकान म्हणजे तेच की आपण जिथे राहू शकतो अशा ठिकाणी. तर याच्यामध्ये आपल्याला ह्या 3 बेसिक गरजा असतील की जिथे आपल्याला अकोमोडेशन मिळू शकतंय, या होऊ शकतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार आला. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे सेफ्टी सिक्युरिटी. सेफ्टी सिक्युरिटी म्हणजे काय की बेसिकली त्याच्यामध्ये पण आता बऱ्याचशा ओपनिंग्स किंवा बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडे त्या मिळू शकणार आहेत किंवा ओपन होणार आहेत. सेफ्टी सिक्युरिटीच्या याच्यात आपण विचार केला तर सेफ्टी आणि सिक्युरिटीमध्ये तुमच्या हेल्थ सेफ्टी पण येतात, त्याच्यामध्ये तुमच्या प्रॉपर्टी सेफ्टी पण येतात, तुमच्या इन्शुरन्स पण येतो, तुमच्या बऱ्याचशा सगळ्या सर्व्हिसेस त्याच्यामध्ये येऊ शकतात. बँकिंग सर्व्हिसेस आहे. त्याच्यानंतर एकच मिनिट एकच मिनिट तर याच्यामधल्या या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करता येतो आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण याच्यात टार्गेट हे करू शकतो की सॉरी जरा डिस्टर्बन्स आला आता. तर सेफ्टी सिक्युरिटीमध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार येतो, तुमच्या प्रायव्हेट सिक्युरिटी सर्व्हिसपासून तर तुमच्या सगळ्याच गोष्टी. आत्ताच आपण उदाहरण बघितलंय की प्रायव्हेट सिक्युरिटी सर्व्हिसेस किती मोठ्या प्रमाणात इसेन्शियल आहे. आत्ताच तुमच्या इथे आत्ताच आपण सगळ्यांनीच अनुभवलंय की ज्याला आपण जे आपलं आराध्य दैवत आहे की दैवत किंवा ज्याला आपण म्हणतो की जे आपल्यासाठीचं सर्वस्व आहे त्या सगळ्या याच्यावरती त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या घरावरती हल्ला झाला. असं नाही आहे की त्या ठिकाणी सिक्युरिटी सिस्टम नसणार आहे, त्यांची असणार आहे, पण ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ही सरकारची याच्यातली असते. तर या सिक्युरिटी सिस्टममध्ये सुद्धा आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी की जिथे आपल्याला अशा मोठ्या प्रमाणात आपण त्या अपॉर्च्युनिटीचा युटिलाइज करू शकतो. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे सेफ्टी सिक्युरिटी. पहिलं जे आहे त्याच्यामध्ये आपण फूड वॉटर हाऊस अँड बाकीच्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर सगळ्यात पुढची जी महत्त्वाची नेक्स्ट हे आहे या एकदम आपल्या प्रायमरी नीड्स आपण म्हणू शकतो. ज्या सेकंडरी नीड्स आपण ज्याला कन्सिडर करतो,
ज्याच्यामध्ये माझ्या मते आपण काही आपले जे फ्रेंड्स आहेत, बिलॉंगिंग्स आहेत, आई वडील भाऊ बहीण जे कोणी आपले रिलेटिव्ह आहे, मित्र आहे, यांच्या सेफ्टी, यांच्या सिक्युरिटी, यांचा लागणारी जी मदत आहे त्या सर्व्हिसेस किंवा ते प्रोडक्शन आपण करू शकतो, की ज्या पद्धतीने प्रत्येक याच्यामध्ये आपण विचार करू शकतो की हां, यांना काय काय लागू शकतं, यांना काय काय लागणार आहे, हे काय करू शकतात, यांना काय काय आवश्यकता आहेत. मग त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्याच गोष्टींचा विचार होऊ शकतो, की तुम्ही हार्डवेअरच्या एखादा तुमचा भाऊ बहीण कोणीतरी इंजिनियर असेल आणि त्याला लॅपटॉप परचेस करायचा असेल तर तुम्ही लॅपटॉप परचेस करून त्याला देऊ शकतात, चांगल्या पद्धतीने आणून देऊ शकतात. त्याची जी आहे त्याची रिक्वायरमेंट ही तुमच्यासाठीची अपॉर्च्युनिटी बनू शकते. त्या कशा पद्धतीने अपॉर्च्युनिटी बनू शकणार आहेत या सगळ्यांचा विचार आपल्याला आपण थोड्या प्रमाणात केला तर चांगल्या पद्धतीने त्याच्यातून एक अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर पुढचे जे काही महत्त्वाची गोष्ट आहे ते आहे फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंट, ज्याला आपण म्हणतो. फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंटमध्ये ज्याला आपण हे म्हणतो की ही फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंटमध्ये ज्याला आपण कन्सिडर करतो की एक मिनिट. हां, फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंट म्हणजे काय की आपल्याला आपलं काहीतरी कोणीतरी आपल्याला टास्क देतंय. टास्क देतंय म्हणजे काय की आता जसं मला हे सांगितलं की सर तुम्हाला एक हे करायचं आहे, काउन्सिलिंग करायचं किंवा हे सेशन तुम्हाला कंडक्ट करायचं, या सेशनमध्ये अशा पद्धतीने आपण हे जाऊ शकतोय, हे सांगितलं. त्याच्यानंतरचं पुढचं जे महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे आहे ते आपल्याला, आणि दुसरं आहे याच्यामध्ये आपण काम करू शकतो की याच्यामध्ये काउन्सिलिंग आलं, कन्सल्टन्सी आलं किंवा या सगळ्या याच्यामध्ये जे टास्क आपल्याला मिळते त्या टास्क आपण फुलफिल करून देऊ शकतो. याच्यामध्ये मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळू शकतात. याच्यामध्ये जास्त करून प्रोफेशनल्स जे आहेत, तर प्रोफेशनल्सला याच्यामध्ये खूप सारा वाव असतो. आणि त्याच्यानंतर सेल्फ सेल्फ ॲक्च्युलायझेशन आपण ज्याला म्हणतो. सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे काय की आता तुम्ही पुढच्या लेवलला पोहोचलेले आहात, करायचं तुमचे, तुम्ही सेफ्टी झालेले आहात, तुमचं घर झालंय, सगळं झालंय. नाव नेक्स्ट इज तुम्ही आता पुढचं एक्झॅक्टली काय करू शकणार आहे किंवा तुमच्यापासून इतरांना कशा प्रकारचा बेनिफिट होऊ शकतोय हे आपल्याला आपण टार्गेट करून त्याच्यावरती काम करू शकतोय. तर याच्यामध्ये सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे याला आपण ॲक्च्युलायझेशनमध्ये आपण ज्याला असं म्हणू शकतो की माझ्यापासून इतरांना काय बेनिफिट होईल किंवा मी कशा पद्धतीने त्याच्यापासून, म्हणजे ज्याला आपण पॅसिव्ह इन्कम जी कन्सेप्ट म्हणतो, की पॅसिव्ह इन्कमचे सोर्सेस आपण फाइंड आउट करायला लागतो. व्हॉट आर द पॅसिव्ह इन्कम? मग त्याच्यामध्ये तुम्ही MLM मार्केटिंग करू शकतात किंवा अजून तुमच्या ज्याला आपण म्हणतो की लीड रेफरन्सेस ज्याला आपण म्हणतो त्याचा पण बेनिफिट भेटतो. फेसबुकला तुमचे, इंस्टाग्रामला तुमचे फॉलोअर्स आहे. टिकटॉक इज आता बंद झालंय ते, बट टिकटॉक इज वन ऑफ द पार्ट ऑफ दिस सेल्फ ॲक्च्युलायझेशन याच्यामध्ये आहे की त्यांचं तुमच्या स्वतःची एखादी कला आहे आणि त्याला तुम्ही स्पॉन्सर दुसऱ्याला करून घेताय, त्याच्यामधूनही तुम्हाला अर्निंग होऊ शकते. असे मल्टिपल रिझन आहेत की ज्याच्या मल्टिपल थिंग्स आहे की ज्याच्यापासून तुम्ही बिझनेस हा सुरू करू शकतात, बिझनेस डेव्हलप करू शकतात. सगळ्यात आता पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला याच्यामध्ये बघायचं की आता एंटरप्रेन्योर्स काय करत असतो. आता उद्योजक जो आहे, एंटरप्रेन्योर जो आहे, तो एक्झॅक्टली काय करतो. तो एंटरप्रेन्योर जो हे करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल विचार केला